नमस्कार. आज आपण जरा महाराष्ट्राबद्दल बोलूया. म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर एक सखोल आढावा घेऊया. हो, नक्कीच. महाराष्ट्र म्हणजे भारताच्या पश्चिमेकडचं एक महत्त्वाचं राज्य. अगदी. लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक लागतो देशात आणि क्षेत्रफळात तिसरा. पण फक्त आकडे नाही, त्या पलीकडे काय आहे ते बघूया. बरोबर. आणि हे आकडेवारी पण म्हणजे खूप काही सांगून जाते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात 25% वाटा. विचार करा. खरंय. आणि जीडीपीचं पण योगदान मोठं आहे. साधारण 23% नाही का? 2010-12चा आकडा आहे हा. हो, यावरून त्याचं आर्थिक महत्त्व लगेच लक्षात येतं. तर आज आपण काय करूया, याच माहितीच्या आधारे महाराष्ट्राची भौगोलिक रचना, मग थोडं लोकसंख्या, पायाभूत सुविधा यावर बोलूया. चालेल. सुरुवात भौगोलिक स्थानापासून करू. पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्र आहेच. आणि आजूबाजूला बरीच राज्य आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक. हो, गोवा, गुजरात, अगदी दादरा नगर हवेलीची सीमा पण आहे. आणि महाराष्ट्रातच किती भौगोलिक विविधता आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी आहे, जी साधारण 50-80 किलोमीटर रुंदीची असेल. हो, आणि त्याला लागूनच आपला सह्याद्री आहे, पश्चिम घाट. खूप उंच. आणि मग पूर्वेकडे पूर्ण दख्खनचं पठार पसरलंय. अगदी. याच सह्याद्रीमध्ये कळसुबाई शिखर आहे, जे सर्वात उंच आहे महाराष्ट्रातलं. नाशिक जवळ आहे ते, साधारण 1200 मीटर उंचीचं. या भौगोलिक विविधतेमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती पण भरपूर असणार. नद्या आहेत मोठ्या, गोदावरी, कृष्णा. हो, त्या उगम इथे पावतात आणि पूर्वेकडे जातात, बंगालच्या उपसागराकडे. आणि तापी नदी आहे, ती पश्चिमेकडे वाहते. बरं. आणि खनिजं, म्हणजे कोळसा वगैरेबद्दल काय माहिती आहे? हो, खनिज संपत्ती चांगली आहे. पूर्वेकडे म्हणजे यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर पट्ट्यात कोळसा भरपूर आहे. अच्छा. त्याशिवाय मँगनीज, लोहखनिज, चुनखडी, बॉक्साईट पण मिळतं. आणि ते बॉम्बे हाय, ते पण महत्वाचं आहे ना? हो, अगदी. 1970 मध्ये त्याचा शोध लागला. समुद्रातलं तेल आणि नैसर्गिक वायूचं मोठं क्षेत्र आहे ते. भारतासाठी खूपच महत्वाचं ठरलं. खरंय. आता इतकी साधनसंपत्ती आहे, भौगोलिक स्थान महत्वाचं आहे, तर मग दळणवळण कसं आहे? म्हणजे प्रशासन आणि पायाभूत सुविधा? प्रशासकीय रचना बघितली तर 35 जिल्हे आहेत आणि 6 महसुली विभाग. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. आणि स्थानिक पातळीवर पण संस्था आहेतच. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका. हो, ती रचना मजबूत आहे. आणि पायाभूत सुविधांमध्ये रस्ते. देशातलं सगळ्यात मोठं जाळं महाराष्ट्रात आहे. एकूण राष्ट्रीय जाळ्याच्या 60%. अरे वा, म्हणजे बरीच गावं जोडली गेली असतील. हो ना, जवळपास 97.5% गाव रस्त्यांनी जोडलेली आहेत. हे खूपच चांगलं आहे. रस्त्यांसोबत रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय? तिथेही महाराष्ट्र पुढे आहे. देशाच्या एकूण रहेरेनाईंपैकी 9.2% इथे आहे. आणि विमानतळ तर देशात सर्वाधिक आहेत. सर्वाधिक किती आहेत? एकूण विमानतळांपैकी 6% महाराष्ट्रात आहेत. ही कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे अर्थातच. नक्कीच. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गरजेची आहे. आता लोकसंख्येचा विषय निघालाच आहे. हो, बोलूया त्यावर. 2011 मध्ये 11.2 कोटी लोकसंख्या होती. म्हणजे देशाच्या जवळपास 9.4% लोक इथे राहतात. पण मला वाटतं शहरीकरणाचा आकडा जास्त महत्वाचा आहे. तो खूप जास्त आहे ना? अगदी बरोबर. जवळपास 42% लोक शहरांमध्ये राहतात. देशाची सरासरी 27.8% आहे फक्त. आणि हे प्रमाण खूप वेगाने वाढतंय. अच्छा. त्यामुळे लोकसंख्येची घनता पण जास्त असणार? हो, प्रति चौरस किलोमीटर 365 लोक. बरीच जास्त आहे ही घनता. या शहरीकरणामुळे आव्हानं पण असतील. पण साक्षरतेचं प्रमाण कसं आहे? ते चांगलं आहे ना? हो, साक्षरता चांगली आहे. 2001 मध्येच 76.9% होती. देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त. केरळनंतर दुसरा नंबर होता तेव्हा. उच्च शिक्षणाच्या सोयी पण बऱ्या आहेत. पण एक गोष्ट थोडी म्हणजे लिंग गुणोत्तर कमी आहे, नाही का? 922 प्रति 1000 पुरुष. हो, तो एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक आकडा खूप महत्वाचा वाटतो मला. तो म्हणजे कार्यक्षम वयोगटाचा. 63% लोकसंख्या 15 ते 64 वयोगटात आहे. हो, हा आकडा प्रचंड महत्वाचा आहे. म्हणजे महाराष्ट्राकडे काम करणारी कार्यक्षम अशी खूप मोठी लोकसंख्या आहे. आणि 32% लोकसंख्या 15 वर्षांखालची आहे. म्हणजे भविष्यात ते पण या कार्यक्षम गटात येणार. बरोबर. तर सगळं एकत्र करून बघितलं तर महाराष्ट्र म्हणजे फक्त भौगोलिक विविधता किंवा नैसर्गिक साधन संपत्ती नाहीये. ते एक मोठं आर्थिक केंद्र आहे. शहरीकरण जास्त आहे. साक्षरता चांगली आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यक्षम लोकांची संख्या खूप मोठी आहे. अगदी खरंच, खूप छान माहिती मिळाली. आणि यामुळे एक विचार येतो मनात. ही जी 63% कार्यक्षम लोकसंख्या आहे, एवढी मोठी मनुष्यबळ ताकद, हिचा पुरेपूर वापर करून राज्याच्या भविष्यासाठी काय काय संधी निर्माण होऊ शकतील आणि काय आव्हानं असतील यावर खरंच विचार करायला हवा.